नमस्कार. नागिन माणसाच्या शरीरावर कशी वेढा टाकते? नागिन झाल्यावर काय करावे आणि काय करू नये? खूप महत्त्वाची माहिती. कुणीही सांगणार नाही. आजकाल माणसाला अनेक प्रकारच्या व्याधी जखडत आहेत. आजकाल माणूस दवाखान्यात जास्त जाऊ लागला आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. परंतु चुकीचे खानपान आणि आरोग्याबद्दल घेतलेली कमी काळजी माणसाला कधीकधी मृत्यूच्या दारात घेऊन जात असते. आज आपण एका भयंकर अशा आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. हा आजार दिसायला छोटा वाटतो, पण नंतर अवाढव्य असे रूप धारण करत असतो. याची सुरुवातीलाच काळजी घेतली तर काहीतरी हाती येते, म्हणजे हा आजार पूर्णपणे बरा होतो. आज आपण नागिन या आजाराबाबत माहिती बघणार आहोत. नागिन अनेक कारणांमुळे होत असते. याची लक्षणे कोणती आहेत? नागिन झाल्यावर काय करायला हवे? नागिन किती घातक असते? तसेच या नागिनीला घरीच बरे केले जाऊ शकते का? हे आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नागिन झाल्यावर शरीरावर पुळ्या दिसू लागत असतात. ह्या पुळ्या जेव्हा संपूर्ण शरीराला होतात तेव्हा असे वाटते जाते की माणूस मरतो. म्हणजेच नागिनीमध्ये मनुष्याच्या पोटाला वेढा घातल्याप्रमाणे त्या पुळ्या किंवा पुरळ वाढत जात असतात. तर यावर उपाय म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुमच्या शरीरावर नागिनीमध्ये ज्या काही बारीक पुळ्या आलेल्या असतात त्या ठिकाणी मखमली प्रकारचा कपडा व टॉवेल घेऊन हळुवारपणे प्रभावित झालेल्या जागेवर लावायचे आहेत. हे करताना लक्षात ठेवा की जर तुम्ही जोरात घासल्यास किंवा पुळ्या फुटू शकतील व त्यातून तुम्हाला जळजळ निर्माण होऊ शकते, यामुळे त्याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी तुम्ही लाजाळूच्या पानाचा रस सुद्धा वापरू शकता. लाजाळूचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य असते, ते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. हा उपाय करताना लाजाळूच्या पानांचा रस व तांदूळ धुतलेले पाणी दोन्ही मिक्स करून नागिन आलेल्या जागेवर हलक्या हाताने लावायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही चंदनाची पेस्टसुद्धा प्रभावित जागेवर लावू शकता. असे केल्यामुळे नागिनीमुळे होणारी जळजळ कमी होईल व तुम्हाला लवकर आराम मिळेल. तर मित्रांनो, लाजाळू वनस्पती या नागिनसारख्या भयंकर रोगासाठी खास औषध ठरू शकते. मित्रांनो, आता आपण नागिन झाल्यानंतरची लक्षणे जाणून घेणार आहोत. नागिन झाल्यानंतर त्या व्यक्तीला अंगावर खाज सुटते, लघवी करताना त्रास होतो, तसेच ताप येणे, अंगावर लाल पुरळ येणे, तोंड येणे या प्रकारची लक्षणे आढळतात. नागिन झालेल्या व्यक्तीमध्ये अंगावर लाल पुरळ येणे हे मुख्य लक्षण आहे. नागिन रोग असण्याचे यासाठी आणखी एक उपाय करता येऊ शकतो. कडुलिंबाची पाने. आपल्या आसपास कडुलिंबाची भरपूर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. कडुलिंबाचे आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे. कडुलिंबाची पाने नागिन या त्वचा विकारावर अतिशय गुणकारी आहेत. नागिन आजारामध्ये त्वचेचा खूप दाह होत असतो किंवा अंगावर पुरळ आली असल्यास कडुलिंबाच्या पानांचा पाणी घालून लेप करा. हा लेप पुरळ आलेल्या भागावर दिल्याने नागिन बरी होते किंवा कडुलिंबाचे पाने अंथरून त्यावर नागिन झालेल्या व्यक्ती झोपवल्याने देखील शरीराचा दाह थांबून आराम मिळतो. अशा प्रकारचे हे उपाय करून तुम्ही नागिन असलेल्या व्यक्तीला आराम देऊ शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. धन्यवाद.